नमस्कार, माझे नाव योगेश्वर उत्तम घुमरे, पोस्ट ब्राह्मणवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी दरवर्षी मका, सोयाबीन, कपाशी आणि टोमॅटो या पिकाची लागवड करतो. प्रत्येक वर्षी माझा असा अनुभव आला की पीक लागवड केल्यानंतर बियाण्याची उगम क्षमता ही फार कमी प्रमाणात आढळून आली व मर रोग जास्त आला. तर यावर्षी मी पितांबरी कंपनीचे गोमय हे खत एकरी 8 बॅग व नीम पावडर हे 2 बॅग वापरले. त्यामुळे जमीन भुसभुशीत झाली व माझा मर जी होत होती दरवर्षी ती मर रोगाचं प्रमाण अतिशय प्रमाणात कमी झालं आणि बुरशीनाशकाचा माझा खर्च वाचला. कपाशीसाठी मी पितांबरी कंपनीचे सुबार APP या नावाचा एक स्प्रे घेतला 30 दिवसानंतर. तर त्याने पानं एकदम टवटवीत झाली आणि झाडाची वाढ पण चांगली झाली आणि कुठल्या रोगाला बळी पडले नाही आणि काही झालं नाही. त्याच्यानंतर परत 17व्या दिवशी मी पितांबरीचं UN32 याचा स्प्रे घेतला. तर त्याच्यातून असा फायदा झाला की पातीगळ झाली नाही, कैऱ्यांची संख्या वाढली आणि झाडं हे शेवटपर्यंत टवटवीत राहिले, कुठलंही नुकसान झालं नाही. आणि यावर्षी माझा असा अंदाज आहे की दरवर्षी मला 12-13 क्विंटलच्या पुढे गेलं नाही. यावर्षी मी जवळपास 14 क्विंटल कापूस तोडून झाला. अजून एक वेचणी बाकी आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये मला साधारण एकरी 17 ते 20 क्विंटल कापूस निघेल अशी अपेक्षा आहे. आणि मी जेव्हा याची माहिती मला या पितांबरी कंपनीची मला असं वाटलं की ही कंपनी फक्त पितांबरी म्हणजे भांडे घासण्याच्या पावडरच बनवते हे एवढंच माहिती होतं. पण यानंतर एक शेतकरी सभा होती, त्या सभेमध्ये मला तिथं असं ऐकायला मिळालं की पितांबरी कंपनी शेती क्षेत्रात पण कार्यरत आहे. तर मी तिथल्या प्रतिनिधी संपर्क साधला. तर प्रतिनिधींनी मला पितांबरीत जे प्रोडक्ट आहे त्याच्याविषयी माहिती दिली आणि मी त्यांच्याकडून खास करून कपाशी आणि मका आणि टोमॅटोसाठी माहिती घेतली. आणि टमाट्यासाठी मी कपाशी आणि टमाट्यासाठी त्या खतांचा वापर केला. तर मला अतिशय माझं पीक जोमदार वाटले. प्रत्येक वर्षापेक्षा जास्त पटीने जलद वाढ झाली, पिकांची रोगाला बळी पडले नाही आणि उत्पादन माझे वाढले. आणि पितांबरी कंपनी जे प्रतिनिधी आहेत ते वेळोवेळी कॉन्टॅक्ट काय अडचण आली त्यांना कॉन्टॅक्ट केला. ते वेळोवेळी व्हिजिट देतात शेतावरती आणि माहिती पण देतात. धन्यवाद.